दिनांक 16 मे 2024च्या आजच्या चालू घडामोडी पाहूया. ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय दारू धोरण घोटाळ्यात आम आदमी पार्टीला सहआरोपी म्हणून घोषित करणार आहे. एखाद्या प्रकरणात राजकीय पक्षाला आरोपी बनवण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिनांक 16 मे 2024च्या आजच्या चालू घडामोडी पाहूयात. अंमलबजावणी संचालनालय दारू धोरण घोटाळ्यात आम आदमी पार्टीला सहआरोपी म्हणून घोषित करणार आहे. एखाद्या प्रकरणात राजकीय पक्षाला आरोपी बनवण्याची ही पहिलीच वेळ आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग हे आहेत. सुखविंदर सिंग सुखू हे काँग्रेसचे नेते आहेत. सायबर क्राईम हेल्पलाईन ही 1930 ही केंद्र शासनाची हेल्पलाईन आहे किंवा cybercrime.gov.in यावरही देशामध्ये विविध सायबर क्राईमच्या घटनाची तक्रार आपण नोंदवू शकतो. यानंतरची पुढची आजची चालू घडामोडी आहे. इंडिया स्किल्स स्पर्धा 2024 ही कौशल्याची सर्वोच्च मानके प्रदर्शित करण्यासाठी डिझाईन केलेली भारतातील सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा आहे, जी आजपासून नवी दिल्ली येथे सुरू होणार आहे. या कार्यक्रमामध्ये 30हून अधिक राज्य आणि केंद्र प्रदेशातील 900हून अधिक विद्यार्थी सहभागी होतील. 400हून अधिक उद्योग देखील यामध्ये सहभागी होणार आहेत. 4 दिवस चालणार आहे ही स्पर्धा नवी दिल्लीमध्ये. यामध्ये पारंपरिक हस्तकलेपासून अत्याधुनिक पर्यंत अशा वेगवेगळ्या 61 कौशल्याद्वारे राष्ट्रीय व्यासपीठावर कौशल्य प्रतिभेचे आपले प्रदर्शन सर्वांना करता येईल. या स्पर्धेमध्ये ड्रोन फिल्म मेकिंग, टेक्सटाईल विविंग, लेदर शू मेकिंग, प्रोस्थेटिक मेकअप्स यासारख्या 9 कौशल्य प्रदर्शनामध्ये विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यानंतर नेक्स्ट पाहूया. हीच महत्त्वाची बातमी आहे. भारतीय वायुसेनेने आग्रा येथे एअरड्रॉपसाठी भीष्म क्यूब या अत्याधुनिक मोबाईल हॉस्पिटलची चाचणी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी यावेळी म्हटले की कुठेही आपत्कालीन परिस्थितीत जलद सर्वसमावेशक वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी ही भारताची मोठी झेप आहे. भीष्म म्हणजे भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग असं त्याचं लॉंग फॉर्म आहे, हे लक्षात घ्या. हा जो उपक्रम आहे हा हिता आणि मैत्री नावाच्या व्यापक उपक्रमाचा एक भाग आहे, ज्याद्वारे जवळपास 200 मृतावर उपचार करण्यासाठी हे तयार करण्यात आले आहे. नवी दिल्लीतील भारत 6G 2024 या परिषदेत संबोधित करत असताना भारताचे IT सचिव कृष्णन म्हणाले की 6G तंत्रज्ञानातील वाढीचा पहिल्या औद्योगिक क्रांतीसारखाच परिणाम होऊ शकतो. यानंतरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे नागरिकत्व सुधारणा नियम 2024. या नियमानुसार आज सर्वप्रथम 14 अर्जदारांना नागरिकत्व प्रमाणपत्र भारतातर्फे देण्यात आली. काही अर्जदारांना ही नागरिकत्व प्रमाणपत्र डिजिटल स्वाक्षरीद्वारे सुद्धा दिली गेली, हे लक्षात घ्या. हा जो नागरिकत्व सुधारणा नियम 2024 आहे हा 11 मार्च 2024 रोजी अधिसूचित केला होता. झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांना अंमलबजावणी विभागाने म्हणजेच ईडीने अटक केली आहे. लखनौ मतदारसंघ या मतदारसंघातून आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपमार्फत उमेदवारी अर्ज केला आहे. या मतदारसंघामध्ये देशाचे पहिले पंतप्रधान जे पंडित जवाहरलाल नेहरू होते, त्यांच्या बहीण म्हणजे विजयालक्ष्मी पंडित ह्या पहिल्या खासदार झाल्या होत्या. तसेच या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे अटल बिहारी वाजपेयी हे सुद्धा याच मतदारसंघातून 5 खासदार झाले होते. त्यानंतर नेक्स्ट पाहूया. भारताने सोमवारी चाबहार या धोरणात्मक इराणी बंदराचे संचालन करण्यासाठी 10 वर्षाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. या स्वाक्षरीमुळे नवी दिल्लीला म्हणजेच भारताला मध्य आशियाशी व्यापार वाढवण्यात मदत होईल. अमेरिकेने या कराराने असा इशारा दिलेला आहे की इराणशी जो कोणी व्यावसायिक व्यवहार करणार त्याला
अमेरिका निर्बंधाचा संभाव्य धोका निर्माण करू शकेल असे अमेरिकेने इशारा दिला आहे. गाझामध्ये संयुक्त सुरक्षा विभागातील सुरक्षा समन्वय अधिकारी कर्नल वैभव अनिल काळे यांचे निधन झाले. त्या निधनामुळे भारताने शोक व्यक्त केला आहे. त्यानंतर पुढील घडामोडी पाहूया. श्रीलंकेच्या संरक्षण मंत्री प्रेमिथा बंद्रा यांना श्रीलंकन सरकारने अटक केली आहे. श्रीलंकाचे म्हणणे आहे की एका बेटावर भारतासोबत शस्त्रास्त्र निर्मितीचे युनिट स्थापन करण्यासाठी चर्चा चालू आहे. सिंगापूरचे उपनेते लॉरेन्स वोंग यांनी सिंगापूरचे 4थे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 51 वर्षाचे हे लॉरेन्स हे यापूर्वीच्या ओंग सिएन लुंग यांची जागा घेणार आहेत. ली सिएन लुंग हे राजीनामा दिल्यामुळं त्यांची जी कौटुंबिक राजवंश होती सिंगापूरमध्ये, म्हणजे ली सिएन लुंग यांचे वडील सुद्धा सिंगापूरचे पंतप्रधान होते, त्यांच्या कौटुंबिक राजवंशाचा याद्वारे अंत झाला. त्यानंतर पुढील महत्वाची बातमी. कॅनेडियन लेखिका होती जिला नोबेल पारितोषिक सुद्धा मिळाले होते. त्या लेखिकेचं नाव आहे अलिस मुनरो. यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. पुढची घडामोड आहे. रशियन सैन्याच्या सततच्या दबावानंतर युक्रेनने आणि रशियामध्ये सध्या तणावग्रस्त परिस्थिती आहे. युक्रेनने खार्किव्हच्या सीमावर्ती भागातील आपले सैन्य मागे घेतले. यानंतर पुढची घडामोडी पाहूया. भारत आणि रशिया यांच्यामध्ये आज नवी दिल्लीत अफगाणिस्तान या विषयावर द्विपक्षीय चर्चा झाली. अफगाणिस्तानसाठी रशियाचे राष्ट्रपतीचे विशेष दूत झामीर काबुलोव आणि परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव जे.पी. सिंग यांनी अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर चर्चा केली. यानंतर पुढची महत्वाची बातमी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी अमेरिकेच्या कामगारांना अनुचित व्यापार पद्धतीपासून वाचवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष यांनी चीनी इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीवर भारी शुल्क लादले आहे. यानंतर खेळ जगत पाहूया. भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्रा ही जागतिक महिला क्रमवारीत अव्वल 25 मध्ये प्रवेश करणारी पहिली महिला आहे. तिचे हे स्थान गेल्या आठवड्यामध्ये सौदी स्मॅशमध्ये तिच्या विजयामुळे तिला हे स्थान मिळाले. ती सर्वोत्कृष्ट अशा 24व्या क्रमांकावर गेली आहे. धन्यवाद. दिनांक 16 मे 2024च्या आजच्या चालू घडामोडी पाहूया.